तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. सकाळी नाश्त्याला मी खाल्लं तुपात भाजलेले ब्रेड आणि चहा. त्यानंतर मी तयार झालो आणि निघालो बाहेर जायला. क्लासकडे गेलो. क्लासमध्ये जाऊन थोडं एक्सेल शिकलो आणि ज्ञानात भर पाडून घेतली. त्यानंतर हा रस्ता बघा, हा भवानी मंडपाकडून बिंदू चौकाकडे जाणारा रस्ता आहे. तिथून गेलो महालक्ष्मीच्या देवळात. घरी येऊन जेवलो. हे सगळं ताटात जे काय बघताय तुम्ही ते सगळं. त्यानंतर संध्याकाळी वेळ दसरा चौकात घालवला. आज चंद्रकोर बघा किती मस्त आलेले. त्यानंतर जेवण झाल्यावर रात्री केली मी शतपावली. आणि आजच्या ब्लॉगमध्ये हे एवढंच. धन्यवाद. आयुष्यात काही गोष्टी आपल्याला भेटणार असतात, पण आपण हट्ट धरून बसतो की ते गोष्ट मला आत्ताच पाहिजे किंवा ह्या क्षणी पाहिजे, आणि तसं होत नाही. मग त्या गोष्ट पाहिजे म्हणून आपण काही वेळेला टोकाचं पाऊल उचलतो आणि आयुष्यभरासाठी फसतो. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यात जे होईल ते होईलच. ज्या गोष्टी व्हायच्या त्या होणारच. त्यासाठी कुठलं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नाही, किंवा असं काय करण्याची गरज नाही की ज्याच्यामुळं तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ज्या गोष्टी जेव्हा भेटायच्या तेव्हा भेटणारच, आणि आपण फक्त इच्छा धरायची मनात आणि मेहनत करत जायची. ही गोष्ट आपल्याला भेटणारच असते. एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.